नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाची गाडी अवघ्या 240 वर आणून टेकवण्यात ज्या काही घटकांची भूमिका महत्त्वाची होती त्यापैकी एक मुख्य घटक शेतकरी वर्ग होता। मोदी सरकारच्या धोरणांनी संपूर्ण देशातला शेतकरी वर्ग नाराज होता। महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या या नाराजीचा मोठा फटका भाजप आघाडीला बसला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने विविध शेतमालांच्या निर्यातीवर बंदी घातली आणि आयात खुली केली, त्यामुळे शेतमालाचे दर पडले। ही मोठी चूक मोदी सरकारला भोवली। खरे तर आपल्या आधीच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारला कृषी क्षेत्रात कोणतेही सकारात्मक भरीव काम करता आले नाही। मोदी सरकारची बहुतेक आश्वासने कागदावरच राहिली। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचा वापर केवळ निवडणूक प्रचारातच झाला। त्या शिफारसींवर केंद्र सरकारने कधीही गांभीर्याने काम केले नाही। वास्तविक देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर कृषी मंत्रालय हे सर्वाधिक महत्त्वाचे मंत्रालय ठरते, परंतु अतिशय सामान्य वकुबाच्या लोकांची मोदींनी कृषी मंत्री म्हणून नियुक्ती केली। आधीच्या कार्यकाळात राधा मोहन सिंग आणि नंतर नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी मंत्रालयाचा कारभार पाहिला। अर्थात त्यांना कितपत निर्णय स्वातंत्र्य होते हा देखील एक प्रश्नच आहे। त्या पृष्ठभूमीवर यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याकडे कृषी खाते देत मोदींनी सकारात्मक सुरुवात केली असं म्हणता येईल। मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशात कृषी क्षेत्राला चालना दिली होती। कृषी क्षेत्रामध्ये बदलाची प्रक्रिया किती गुंतागुंतीची आहे याची त्यांना चांगली जाण आहे, परंतु पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो। कृषी मंत्री म्हणून शिवराज चौहान यांना देशाच्या कृषी धोरणात आवश्यक ते बदल करण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल का? आयात निर्यातीच्या धोरणात कृषी मंत्रालयासोबत वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण या मंत्रालयांचेही मत विचारात घेतले जाते। त्यांच्यात परस्पर सहमती होणे महत्त्वाचे आहे। सध्या साखर, कांदा, तांदूळ, गहू निर्यातीवर बंधने आहेत। डाळींची आयात शुल्काशिवाय खाद्यतेलाची नाममात्र शुल्क देऊन आयात सुरू आहे। या आयातीला तातडीने वेसण घातली तरच शेतकऱ्यांमध्ये योग्य संदेश जाईल। मूळ लक्ष शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच असायला हवे। त्यासाठी त्यांच्या हातात स्वकष्टाचा पैसा खेळणे गरजेचे आहे, परंतु सध्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांना लाभार्थी ठरवून रोख मदत करण्याचे आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला अमुक एक रक्कम जमा केली की आपले कर्तव्य पार पडले अशा समजात सरकार वावरत आहे। एकीकडे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची आणि दुसरीकडे मध्यमवर्गीयांची मर्जी सांभाळत कृषी उत्पादनाचे भाव वाढणार नाही याची काळजी घ्यायची। सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्याऐवजी मागणी पुरवठ्याप्रमाणे जरी दर वाढू दिले तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, खाद्यतेल डाळींबाबत स्वयंपूर्णता यावर भरपूर बोलले गेले, मात्र प्रत्यक्षात सरकारने ग्राहकांनाच झुकते माप दिले। सत्तारूढ पक्षाचा पाठीराखा, शहरी ग्राहक नाखुश होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची झोळी रिकामी ठेवण्यात आली। सुरुवातीला जाहिरातींच्या आकर्षक वेष्टनात शेतकरी विरोधी निर्णय झाकले गेले, मात्र प्रत्येक सरत्या हंगामासोबत शेतकऱ्यांना आपला खिसा नक्की कोण कापत आहे याची जाणीव झाली। त्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांनी थेट दिल्लीवर स्वारी करत वादग्रस्त कृषी कायदे सरकारला मागे घ्यायला लावले। या आंदोलनामुळे संपूर्ण देशातच शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण झाल्याचं दिसलं। सरकारच्या विरोधात देशभरातील शेतकरी नाराज होते। उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाचे दर सरकारी हस्तक्षेपामुळे स्थिर राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना निव्वळ नफा कमी आणि बरेचदा तोटाच अधिक झाला। शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभार्थी करण्याचे धोरण सरकारला बदलावे लागेल। शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी म्हणून 6000 रुपये देण्याऐवजी त्यांच्या उत्पादनाला रास्त दर गरजेचे आहे। रोजगार निर्मितीतून ग्राहकांना सक्षम करण्याऐवजी मोफत अन्य धान्य वाटप करून मतांची बेगमी करायची, हे धोरण शेतकरी आणि ग्राहक या दोघांसाठीही मारक आहे। सरकारी अनुदानापेक्षा खुल्या बाजारात जास्त दर मिळावा ही शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे। त्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन आणि आयातीवर बंधन हे धोरण असायला हवे। हे बदल या नव्या सरकारकडून विशेषतः जाणत्या कृषी मंत्र्यांकडून अपेक्षित आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।